नमस्कार. या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचा आदर्शवादी दृष्टिकोन याविषयी चर्चा करणार आहोत. मागील भागामध्ये आपण आदर्शवादी दृष्टिकोनाचा विचार केलेला होता. यामध्ये त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दोन तत्व पण आपण पाहिलेली होती. यामध्ये प्रामुख्याने म्हणजे व्यक्तीच्या म्हणजे राष्ट्राच्या चांगुलपणावर विश्वास हे या आदर्शवादाचं पहिलं तत्व आहे. दुसरं तत्व आपल्याला सांगता येतं की युद्ध हे अपरिहार्य नाही. म्हणजे संघर्ष होत राहतात परंतु संघर्ष काही अपरिहार्य नाही, तर शांतता निर्माण करता येऊ शकते. याचं विश्लेषण आपण मागील भागामध्ये केलेलं होतं. आता या पुढचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला सांगता येतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय नैतिकता. साधारणतः आंतरराष्ट्रीय नैतिकता म्हणजे राष्ट्रीय हितसंबंधाचे समायोजन ही आंतरराष्ट्रीय नैतिकतेची पूर्वअट असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रत्येक राष्ट्र हे इतर राष्ट्राशी राष्ट्रीय हितसंबंध साध्य करण्यासाठी संबंध निर्माण करत असतं. जसं की इंग्लंडच्या परराष्ट्र धोरणाचं एक वाक्य सांगितलं जातं की आम्हाला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये इंग्लंडचा कोणीही मित्र नाही, कोणीही काय शत्रू नाही, तर आम्हाला हितसंबंध महत्त्वाचे आहेत. म्हणजे जे राष्ट्र आमचे हितसंबंध सहाय्यक आहे, जे राष्ट्र आमचे हितसंबंध साध्य करण्यास सहाय्यक आहेत ते आमचे मित्र आहेत. तर जे राष्ट्र आमच्या हितसंबंधांना बाधा पोहोचतात किंवा बाधक आहेत ते आमचे शत्रू आहेत. म्हणजे अर्थात कोणीही मित्र नाही, कोणीही शत्रू नाही, तर हितसंबंधांनुसार कोणतं राष्ट्र मित्र आहे आणि कोणतं राष्ट्र शत्रू आहे हे ठरत असतं. म्हणजे साधारणतः हितसंबंध हेच राष्ट्राच्या संबंधाचा गाभा असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी उगाचच संबंध निर्माण करत नाही, तर काहीतरी हितसंबंध असल्याशिवाय एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राचा विचारसुद्धा करत नसलेलं आपल्याला सांगता येतं. आणि त्याच्यामुळे या आणि त्याचबरोबर म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये राष्ट्राच्या संबंधाचा प्रमुख आधार हा हितसंबंध असल्यामुळे या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये इतर सर्वच प्रकारच्या संबंधावर या संबंधाचाच प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जर एखाद्या राष्ट्राशी शत्रुत्वाचे संबंध असतील तर त्याला हितसंबंध कारणीभूत असतात. जर एखाद्या राष्ट्राशी म्हणजे संबंध चांगले असतील तर त्याला सुद्धा हितसंबंधच सहाय्यक असलेले आपल्याला सांगता येतात. म्हणजे हितसंबंध हेच राष्ट्राच्या संबंध निर्धारक घटक असल्यामुळे या हितसंबंधाचं समायोजन ज्या वेळेला होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय नैतिकता उदयास येऊ शकते. आणि ज्या वेळेला सर्व राष्ट्र हे नैतिकता पाळतील, नैतिकता म्हणजे काय, सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारी तत्व, त्याला आपण नैतिकता म्हणजे इतरांच्याही आणि स्वतःबरोबरच इतरांच्या कल्याण ज्या विचारामध्ये ज्या धोरणामध्ये सामावलेलं आहे त्याला आपण नैतिक असं म्हणतो, नैतिक धोरणं म्हणतो किंवा नैतिकता असं आपण म्हणतो. म्हणजे ही जी आंतरराष्ट्रीय नैतिकता आहे त्याचबरोबर इतर राष्ट्रांशी मित्रत्व सहकार्याची भावना ठेवून युद्ध टाळणं सुद्धा याच्यामुळे शक्य होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अर्थात प्रत्येक राष्ट्राचं हितसंबंध हे वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ज्या वेळेला म्हणजे दोन राष्ट्राचे हितसंबंध हे एकच राहतात त्यावेळेला मात्र त्या दोन राष्ट्रांमध्ये स्पर्धेचे आणि शत्रुत्वाचे संबंध निर्माण होत राहतात. साधं उदाहरण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे बघा, आता चीन हा देश आशिया खंडामध्ये आहे, अमेरिका हा देश अमेरिका खंडामध्ये आहे. जवळपास म्हणजे 4,000 ते 5,000 किलोमीटर एवढं त्या दोन देशामध्ये अंतर आहे. आणि तरीसुद्धा म्हणजे त्या दोन देशामध्ये संघर्षाचे संबंध असलेले, थोडे स्पर्धेचे संबंध असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की जगावर कोणाचा जास्त प्रभाव असावा, की जागतिक महासत्ता म्हणून मिरवता येईल, जगाच्या राजकारणावर कुणाचं नियंत्रण असावं, या स्पर्धेतून त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने म्हणजे या राष्ट्रीय हितसंबंधामुळे प्रामुख्याने एकच हितसंबंध आहेत,
अमेरिकेला पण जगावर वर्चस्व निर्माण करायचं आहे आणि चीनला पण जगावर वर्चस्व निर्माण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पण कोण श्रेष्ठ या श्रेष्ठत्वाची भावना आणि त्याच्याशी त्यांचे हितसंबंध निगडीत म्हणजे तेच त्यांचे हितसंबंध आणि यातूनच संघर्ष निर्माण होताना आपणाला दिसून येतात. जसं की बघा आता काश्मीरचा प्रश्न आहे. काश्मीर हा समजा आता भारताची ज्या वेळेला फाळणी झाली त्यावेळेला तो स्वतंत्रच होता. पुन्हा राजा हरिसिंग यांनी भारतामध्ये विलीन होण्याचा मार्ग स्वीकारला आणि नंतर पाकिस्ताननं त्याच्यावर आक्रमण करून तो प्रदेश त्यांच्या देशाला जोडला. आता सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे की म्हणजे पाकिस्तान म्हणतो काश्मीर आमचा आहे आणि भारत म्हणतो काश्मीर आमचा आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रांचे हितसंबंध हे एकाच भूप्रदेशाशी गुंतले गेलेले असल्यामुळे या हितसंबंधामध्ये समायोजन थोडंसं अवघड वाटत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जवळपास 4 युद्ध झालेले आहेत आणि हे सर्व 4ही युद्ध हे काश्मीर भोवती केंद्रित असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे बघा हे हितसंबंध म्हणजे त्या भूभागावर कुणाचं वर्चस्व असावं, त्या देशाला पाकिस्तानला वाटलं आमचं वर्चस्व असावं, भारताला वाटतं आमचं, म्हणजे हे आपल्या क्षेत्रविस्ताराच्या दृष्टिकोनातून हिताचं आहे. म्हणजे या हितसंबंधामध्ये ज्या वेळेला संघर्ष निर्माण होतात किंवा 2 राष्ट्राचा एकच हितसंबंध असतात आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते आणि त्यावेळेला संघर्ष घडून येत राहतो आणि त्यावेळेला मग अनैतिकतेच्या मार्गाचा अवलंब होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे मग आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा काश्मीर प्रश्नावरून संघर्षाचे संबंध आहेत आणि यातून मग किती अनैतिकता जन्माला येते आपल्याला माहिती आहे. म्हणजे 26 नोव्हेंबरला 9ला भारतामध्ये मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि तो अजमल कसाब हा दहशतवादी पकडला गेला, जिवंत पकडला गेला. तर तो कुण्या देशाचा होता? पाकिस्तानचा होता. अर्थात तो कोण? दहशतवादी होता. तो सामान्य व्यक्तींना मारणारा होता. कोणातला? भारतातल्या सामान्य व्यक्तींची त्यांनी गोळ्या घालून हत्या केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यामध्ये भारताचं त्यानं नुकसान केलेलं आहे आणि यासाठी कोण मदत केली? पाकिस्तानमधून छुपी मदत त्याला झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे म्हणजे दहशतवादी कारवायांना कट कारस्थांना परस्पर विरोधी राष्ट्र हे जे आसरा देतात, सहारा देतात आणि त्यामुळे सुद्धा अनैतिकता, यालाच आपण अनैतिकता असं म्हणू शकतो. म्हणजे पाकिस्तान पण दहशतवादाला विरोध करणार, परंतु जर ते दहशतवादी भारतामध्ये हल्ला करणारे असतील तर त्यांना मात्र ते जागा देणार, त्या ठिकाणी संरक्षण देणार. आणि म्हणजे ही झाली अनैतिकता. म्हणजे ही अनैतिकता राष्ट्रीय हितसंबंधातूनच जन्म घेत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून आंतरराष्ट्रीय अनैतिकता नष्ट होऊन जर नैतिकता निर्माण करायची असेल तर हितसंबंधाचं समायोजन होणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे वेगवेगळ्या अनैतिकतेचा वापर केला जातो. म्हणजे डुप्लिकेट चलनापासून ते मग चरस, अंमली पदार्थ, मग तरुणांना या मादक पदार्थाच्या व्यसनी बनवणं किंवा तरुण शक्ती त्या देशाची वाया घालवणं, अशा प्रकारच्या मार्गाचा अवलंब अनैतिकतेच्या दृष्टिकोनातून एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीमध्ये करताना आपल्याला दिसून येतं. हे सर्व कशामुळे होतं? नैतिकता नसल्यामुळे, आंतरराष्ट्रीय नैतिकतेचा अभाव असल्यामुळे. म्हणजे या राष्ट्रामध्ये म्हणजे संशयाचे संबंध निर्माण होतात. अर्थात बघा आता सध्याच्या काळामध्ये म्हणजे कोरोनाचा उद्रेक झालेला आहे आणि कोरोनाचा उद्रेक झालेला आहे आणि हा कोरोनाचा विषाणू चीनमधून आलेला आहे आणि याच्यामुळे सर्व जगातील अर्थव्यवस्था ही मंदावलेली आपल्याला दिसून येते. आणि यामागे चीनचं षडयंत्र आहे असं अमेरिकेचा कांगावा आहे. तर चीन म्हणतो की आमचं त्याच्यामध्ये काहीच नाही. म्हणजे याच्यामध्ये बघा म्हणजे नुकसान तर सर्वच देशांचं होत आहे, परंतु अनैतिकता, किती अनैतिकता आहे. म्हणजे अर्थात हा विषाणूच तयार करण्याची काही गरज नव्हती, तरीसुद्धा हा तयार केला गेला, जाणीवपूर्वक इतर देशामध्ये पसरवला गेला आणि त्याच्यामुळे सर्वच देश हातगाईला आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या वेळेला राष्ट्र अनैतिकतेच्या मार्गाचा अवलंब करतं त्यावेळेला परस्परामध्ये संशयाचं वातावरण निर्माण होऊन एक संघर्षशील वातावरण निर्माण होतं. म्हणजे एक प्रकारचं युद्धासाठी उत्तेजना मिळत असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यामध्ये युद्धाकडे सुद्धा जगाची वाटचाल चालू आहे, अशा पद्धतीचं वातावरण आहे. परंतु सर्वच लोकांना किंवा देशांना याची जाणीव आहे की या युद्धामध्ये सर्वांचाच सर्वनाश होणार आहे
आणि त्याच्यामुळे थोडंसं शांतता असलेली आपल्याला दिसून येते. परंतु कोणत्या तरी एखाद्या कारणामुळे म्हणजे या राष्ट्रामध्ये संशय निर्माण होतो आणि युद्धासाठी पोषक वातावरण तयार होतं. अर्थातच याला आंतरराष्ट्रीय अनैतिकता हा मुद्दा कारणीभूत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे सर्व राष्ट्रांनी युद्धापासून दूर जायचं असेल आणि सर्वच देशांची आणि अखिल मानवजातीचं कल्याण करायचं असेल तर या आंतरराष्ट्रीय नैतिकतेचं पालन करणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात ही आंतरराष्ट्रीय नैतिकता जर निर्माण करायची असेल तर यासाठी काय करायला पाहिजे जगामध्ये की लोकशाही राष्ट्रांचा प्रसार झाला पाहिजे आणि हुकुमशाही राष्ट्रांचा म्हणजे राष्ट्र हे नाही बदल झाला पाहिजे. म्हणजे तिथं लोकशाहीची प्रस्थापना झाली पाहिजे. कारण युद्धासाठी असेच राष्ट्र म्हणजे हुकुमशाही ज्या देशामध्ये आहे ज्या राष्ट्रामध्ये आहे असेच राष्ट्र हे प्रामुख्याने युद्धासाठी आक्रमक भूमिका घेत असलेले आपल्याला दिसून येतात. कारण तेथील निर्णय निर्धारण प्रक्रियेवर त्या हुकुमशहाचा वर्चस्व असल्यामुळे तो निर्णय घेईल तो मान्य होत असतो. लोकशाही देशामध्ये मात्र हा निर्णय सर्वानुमते होत असल्यामुळे हा घाईने निर्णय न होता युद्धाच्या बाबतीमध्ये खूप विचार करून निर्णय होतात. आणि त्याच्यामुळे अर्थात बघा पहिलं महायुद्ध बघा दुसरं महायुद्ध बघा आणि आजसुद्धा जे युद्ध करण्यासाठी उतावळे राष्ट्र आहेत ते राष्ट्र या देशातील शासन पद्धती ही हुकुमशाही असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून जगामधून हुकुमशाहीचं उच्चाटन आणि लोकशाहीची प्रस्थापना होणं गरजेचं आहे. हे आंतरराष्ट्रीय नैतिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचं असलेलं आदर्शवादी नेते सांगत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि जर समजा म्हणजे जर सर्व जगामध्ये लोकशाही राजवटी आल्या आणि त्यांच्या हितसंबंधामध्ये समन्वय निर्माण झाला तर सत्तेसाठीचा जो संघर्ष आहे तो संपुष्टात येईल आणि अशा प्रकारे म्हणजे नैतिक मूल्यावर राजकारण त्याच्यामुळे शक्य होणार आहे. म्हणजे ज्या वेळेला सर्वच राष्ट्र हे नैतिकतेचा स्वीकार करतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते युद्धापासून दूर जातील. त्यावेळेला म्हणजे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून हा राजकारण निर्माण होणं शक्य होणार आहे. आणि त्याच्यामुळे नैतिक मूल्यावर राजकारण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे ते राजकारण देशांचा विनाश किंवा स्पर्धक म्हणून उभं राहण्यापेक्षा प्रगतीच्या एक वाटेकरी किंवा प्रगतीचा मित्र अशा दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल होऊ शकते. म्हणजे प्रत्येक राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये नैतिकतेचा अवलंब करायला पाहिजे. जर समजा दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये काही राष्ट्रांनी नैतिकतेचं पालन केलं असतं म्हणजे जर समजा आता पहिल्या महायुद्धामध्ये काय झालं की पहिल्या महायुद्धामध्ये कारण ऑस्ट्रियाचा राजपुत्र म्हणजे आर्चड्यूक फर्नांडिस याची हत्या करण्यात आली सर्बियामध्ये. आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रियाने काय केलं की सर्बियाला म्हणजे इशारा दिला की बाबा तुम्ही आमच्या हत्या केलेली आहे तर त्याचं उत्तर द्या. आणि याच्यासाठी जर्मनीनं चिथावणी दिली ऑस्ट्रियाला की तुम्ही सर्बियाला धडा शिकवाच. आणि या चिथावणीलाच ऑस्ट्रिया बळी पडला आणि ऑस्ट्रियावर त्यांनी आक्रमण केलं. मग नंतर जर्मनीनं सुद्धा मग आक्रमण, इंग्लंडनं त्याचा विरोध, मग परत दुसरं राष्ट्र अशा प्रकारे म्हणजे छोट्या कारणाचा केवळ एका राजपुत्राचा वध दुसऱ्या देशामध्ये झाल्यामुळे या पहिल्या महायुद्धाला चिथावणी मिळालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अनैतिकतेच्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे म्हणजे युद्ध तर या राष्ट्रांना हवंच होतं फक्त ते कारणाचा शोध घेत होते. म्हणजे अशा प्रकारचं राजकारण हे युद्धकडे नेतं आणि युद्ध हे माणसाला विनाशाकडे नेतं. आणि हे युद्ध प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अनैतिकतेतूनच जन्माला येत असतं. म्हणून प्रत्येक राष्ट्रानं नैतिकतेच्या धोरणाचा पुरस्कार करायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करायला पाहिजे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे बघा ते म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद. आंतरराष्ट्रीयवादाचा हा बौद्धिक पाया असलेला आपल्याला दिसून येतो की जसं माणसाच्या चांगुलपणावर विश्वास हा याचा आधारभूत घटक आहे तसं बुद्धिप्रामाण्यवाद हा या दृष्टिकोनाचा बौद्धिक पाया असलेला आपल्याला दिसून येतो की कोणत्याही संघर्षाचा विवेक बुद्धीच्या आधारे विचार व्हावा. म्हणजे युद्ध असेल किंवा कोणताही संघर्ष असेल त्याचा अगोदर बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून विचार व्हायचा. म्हणजे त्याची कारणं त्याचे परिणाम आणि मग या युद्धाचा विचार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राष्ट्र हे युद्धापासून परावृत्त होऊ शकतं.
म्हणजे आंतरराष्ट्रीय समस्या याच्यामुळे सुटू शकतात आणि ही हितसंबंधाच्या सुसंवादासाठी सुद्धा बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणी आवश्यक असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून ज्या वेळेला राष्ट्र विचार करतं त्यावेळेला ते युद्धाच्या मार्गापासून दूर जातं. म्हणजे ज्या वेळेला म्हणजे छोट्या छोट्या कारणामुळे सुद्धा युद्ध होत राहतात बघा. जसं की मित्र अगोदरच सांगितल्याप्रमाणे जग म्हणजे किंवा राष्ट्र म्हणजे काही दुसरं तिसरं नाही तर मानवी मनाचं ते प्रक्षेपण आहे. म्हणजे जसं वैयक्तिक आयुष्यामध्ये एखादं व्यक्ती त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्षेत्र पातळीवरती एखादं राष्ट्र असतं. जसं व्यक्तीचा समाजामध्ये स्वभाव तसा आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखाद्या राष्ट्राचा स्वभाव असत असतो. म्हणजे जसं व्यक्तीचे संघर्ष तसंच राष्ट्राचे संघर्ष होतात. ज्याप्रमाणे व्यक्तीमध्ये कधीकधी कारण नसताना सुद्धा खूप मोठे भांडणं होत असलेले आपल्याला दिसून येतात. संघर्ष होत असलेल्या बातम्या आपण टी व्हीवरती किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. अगदी त्याचप्रमाणे म्हणजे काही साधा चालताना धक्का लागला म्हणून खून करण्यात आला, अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या आपण ऐकतो. म्हणजे राष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा असे गैरसमज असतात थोडे. म्हणजे समजा एखादा दहशतवादी संघटना एखाद्या देशामध्ये हल्ला करते आणि त्यावेळेला राष्ट्रामध्ये परस्पर संशय निर्माण होऊन ही दहशतवादी संघटनेनं हल्ला केला ही बाब दूर राहून त्या दहशतवादी संघटना ज्या देशाची आहे त्या देशावर आरोप केला जातो आणि त्याच्यासोबत युद्धाची भाषा केली जाते. अर्थातच म्हणजे आपण ज्या वेळेला बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून विचार करत नाही, एखाद्या घटनेचं विश्लेषण करत नाही, त्यावेळेला आपण संघर्षाची भूमिका घेतो. तसं राष्ट्रसुद्धा संघर्षाची भूमिका आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये घेत राहतं. म्हणजे जर एखादं राष्ट्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपलं धोरण घेत असताना किंवा आपली भूमिका स्पष्ट करत असताना जर समजा बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून विचार करू लागलं तर ते राष्ट्र निश्चितच युद्धापासून दूर जाईल आणि विवेकबुद्धी जागृत होऊन त्यांच्या हितसंबंधामध्ये समन्वय घडून येऊ शकेल. आता जसं की म्हणजे पाकिस्तान हा एक म्हणजे समजा अविकसित देश आहे आणि भारतसुद्धा विकसनशील देश आहे. अर्थात या दोन्ही देशांना जर प्रगती करायची असेल तर दोन्ही देश जर समजा प्रगतीच्या मार्गावर एकत्र आले तर दोन्ही देशांचा विकास शक्य आहे. परंतु दोन्ही देशाची प्रगती ही आपापसातील संघर्षामुळे अशक्य होऊन बसलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतामध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तान आसरा देणार नाही आणि तेथील दहशतवाद्याचं समूळ उच्चाटन पाकिस्तान इमानदारीने करेल, त्यावेळेला भारताचं पण त्याच्यामध्ये भलं होईल आणि पाकिस्तानचा सुद्धा त्याच्यामुळे विकास होईल यामध्ये शंका नाही. कारण दहशतवादी हल्ले हे फक्त भारतामध्येच करतात अशातला भाग नाही तर पाकिस्तानमध्ये सुद्धा हे दहशतवादी लोक हल्ले करताना आपल्याला दिसून येतात. विशेषतः या दहशतवाद्यांना जात नाही, धर्म नाही, काहीच नाही. फक्त दहशतवादी लोकांची भरती करण्यासाठी ते धर्माचा आधार घेतात आणि हेच दहशतवादी मात्र मस्जिदीवर सुद्धा हल्ले करताना आपल्याला दिसून येतात. पाकिस्तानमधील मस्जिदीवर सुद्धा हल्ले झाले, दवाखान्यावर सुद्धा हल्ले झालेले आपल्याला उदाहरण सांगता येतात. म्हणजे थोडक्यामध्ये आपण बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून या घटनांचा एखाद्या समस्येचा विचार करायला पाहिजे. म्हणजे आपल्या देशामध्ये दहशतवाद्यांना सहारा न देणं किंवा आश्रय न देणं हे सर्वच राष्ट्रांची भूमिका असायला पाहिजे. म्हणजे बुद्धिवादी दृष्टिकोनातून जर विचार केला तर या समस्या सहजपणे सुटू शकतात. त्यांच्या हितसंबंधामध्ये समन्वय निर्माण होऊ शकतो आणि याची जाणीव थोडीफार झाल्यामुळे तरी सार्क संघटनेच्या माध्यमातून भारत पाकिस्तान हे स्पर्धात्मक राष्ट्र असले तरीसुद्धा ते सार्क संघटनेमध्ये एकत्रित आलेले आपल्याला दिसून येतात. परंतु कधी कळत असतं पण वळत नाही असं म्हणतात. अगदी त्याचप्रमाणे पाकिस्तानचं राजकारण पण त्याला कारणीभूत आहे की भारत विरोध हे पाकिस्तानच्या राजकारणामध्ये निवडणुकीचा एक मुद्दा असतो आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना भारताला म्हणजे टार्गेट करावं लागतं. अर्थात हे तेथील अंतर्गत राजकारण किंवा लोकांना त्या दृष्टिकोनातून वळवण्यासाठी सुद्धा म्हणजे प्रामुख्याने बुद्धिवादी दृष्टिकोनातून विचार न झाल्यामुळेच किंवा बुद्धिप्रामाण्यवाद दूर ठेवल्यामुळेच या देशाचे संबंध हे थोडेसे स्फोटक बनत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आहे बघा 5वा मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे विश्वशांतता किंवा वैश्विक शांतता. आता विश्वशांतता किंवा वैश्विक शांतता म्हणजे काय
की आदर्शवाद्यांच्या मते संस्कृतीची प्रगती ही अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे होत असते आणि उत्क्रांतीतूनच विकास घडत असतो. आणि कधी शांती राष्ट्राचे संबंधाचा जर विचार केला तर या राष्ट्राच्या संबंधामध्ये कधी शांतीचे संबंध असतात तर कधी संघर्षाचे संबंध आपल्याला दिसून येतात. आता सत्तेचे राजकारण हे याच्यामध्ये काही सदोष तत्वे आहेत आणि नैतिक मूल्य आणि हा प्रामुख्याने एक नैतिक मूल्यामधील संघर्ष असलेला आपल्याला दिसून येतो. यात नैतिकतेचा विजय निश्चित आहे आणि अशा प्रकारे आदर्शवादी भविष्याविषयी आशावादी आहेत आणि त्यांच्या मते मग जगामध्ये कधी ना कधी राष्ट्रांना म्हणजे या युद्धाच्या दुष्परिणामाची जाणीव होईल आणि हे जे राष्ट्र आहेत हे राष्ट्र कधी ना कधी या युद्धापासून दूर जाऊन आदर्शवादाला जवळ करतील आणि जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील. कारण संस्कृतीची प्रगती ही अपूर्णत्व म्हणजे उत्क्रांतीतून विकास असतो. प्रत्येक देशाला विकास साध्य करायचा असतो आणि त्याच्यामुळेच अर्थात राजकारण, सत्तेचं राजकारण किंवा एखाद्या दुसऱ्या देशावर नियंत्रण मिळवण्याचं राजकारण हे सुद्धा प्रगतीसाठी किंवा हितसंबंधासाठी असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्या वेळेला राष्ट्रसंबंध म्हणजे राष्ट्र आपल्या नैतिक आदर्श किंवा आपल्या नैतिक आदर्शाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन किंवा राष्ट्रांची मूल्य बदलतील. संघर्षाला म्हणजे राष्ट्रांना संघर्षाकडे नेणारी जी मूल्य आहेत म्हणजे समजा क्षेत्रविस्तार आहे, त्याच्यानंतर वर्चस्व गाजवण्याची अभिलाषा आहे, ही ज्या वेळेला राष्ट्रांची कमी होईल त्यावेळेला आपोआपच या मानवी समाजाचा राष्ट्राबरोबरच मानवी समाजाचा विकास घडून येईल आणि हे शांततेमध्येच शक्य आहे. हे ज्या वेळेला माणसांना कळेल त्याचबरोबर राष्ट्रांना कळेल त्यावेळेला जागतिक शांतता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आणि जागतिक शांतता निर्माण होणं म्हणजेच आदर्शवादी दृष्टिकोन पूर्णपणे अस्तित्वात येणं असतं. म्हणजे ज्या वेळेला प्रत्येक राष्ट्र नैतिक आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्राचे संबंध निर्माण करतील, अनैतिकतेपासून दूर जातील आणि त्यात अनैतिकतेपासून दूर जातील आणि एकमेकाच्या कल्याणाचा विचार करतील, त्यावेळेला खऱ्या अर्थाने जागतिक शांतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. असा आदर्शवादी विचारून हे भविष्यवाणी करत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे जग हे कधीतरी पूर्णपणे युद्धापासून दूर जाईल आणि जगामध्ये शांतता निर्माण होईल. कारण शांती हीच माणसाला समाधान देऊ शकते, तर संघर्षातून विनाश अटळ असतो आणि याची जाणीव बुद्धिवादी माणसाला बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर होते आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शांतता किंवा जागतिक शांतता निर्माण होऊन या विश्व हे परत उत्क्रांतीच्या दिशेनं प्रगतीच्या मार्गावर जाईल असं आदर्शवाद्यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीची काही तत्त्व असलेली आपल्याला सांगता येतात. आता यानंतर बघा आदर्शवादाविषयी आंतरराष्ट्रीय राजनीती नावाचं एक पुस्तक आहे. याच्यामध्ये केशी गुप्ता यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आदर्शवादी म्हणजे आदर्शवाद निर्माण करायचा असेल आणि जगाला युद्धापासून वाचवायचं असेल तर यासाठी त्यांनी काही मार्ग सुचवलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये ते सांगतात, पहिला मार्ग सांगतात तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधात नैतिकता सोडून वागणाऱ्या राष्ट्रांनी जगात परंपरागत दंडनीतीच्या ऐवजी नैतिक सिद्धांताचे पालन केले पाहिजे. पहिलं तत्व, जर आंतरराष्ट्रीय शांतता नांदायची असेल आणि आदर्शवादी दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये यायचा असेल तर जगामध्ये नैतिकता सोडून वागणाऱ्या राष्ट्रांबरोबर परंपरागत दंडनीतीच्या ऐवजी म्हणजे नवीन परंपरागत दंडनीतीच्या ऐवजी नैतिक सिद्धांताचं पालन होणं गरजेचं आहे. तरच राष्ट्रामध्ये शांतता निर्माण होऊ शकते. म्हणजे आंतरराष्ट्रीय नैतिकता सोडून वागणाऱ्या राष्ट्रामध्ये जसं की सध्याच्या काळामध्ये म्हणजे चीननं नैतिकता सोडून दिलेली आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेची प्रगती करण्यासाठी चीननं प्रामुख्याने कोरोनाचा विषाणू निर्माण केला आणि मुद्दामहून जगभर पसरवलेला आहे. अशा प्रकारची संशय ज्या वेळेला इतर राष्ट्रांना येतो त्यावेळेला मग इतर राष्ट्र थोडंसं चीनपासून दूर जाताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडक्यामध्ये काय करायला पाहिजे की म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नैतिकता सोडून वागणाऱ्या राष्ट्रांना अर्थातच म्हणजे जैवास्त्र निर्माण करण्याचीच काही गरज नाही.
म्हणजे अशा कोरोनासारखे विषाणू एखाद्या राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर हल्ला करण्यासाठी बनवतं, परंतु दुसऱ्या देशातील राष्ट्रावर हल्ला करणं म्हणजे काय, दुसऱ्या देशातील माणसांना इजा पोहोचवणं किंवा तेथील अर्थव्यवस्थेला इजा पोहोचवणं, हा त्याचा मागचा दृष्टिकोन असतो, अनैतिक दृष्टिकोन असतो. परंतु त्याच्यामुळे त्याच्या देशातील सुद्धा नुकसान होतं हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून तरी आता कोरोना चीनमध्ये निर्माण झाला आणि तो दुसऱ्या देशासाठी त्यांनी निर्माण केला, तरी त्याचा उद्रेक सर्वप्रथम चीनमध्ये झाला, त्याचा दुष्परिणाम सर्वप्रथम चीनलाच भोगावे लागले. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये नैतिकता सोडून वागणारे जे असे राष्ट्र असतात, अशा राष्ट्रांना मग परंपरागत नीतीच्या ऐवजी म्हणजे त्यांच्यासोबत युद्ध न करता काय करायला पाहिजे, तर त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकून किंवा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये त्यांच्या बाजारपेठेला निर्बंध आणून प्रामुख्याने त्यांचं विरोध करायला पाहिजे किंवा त्यांच्या या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे. तरच म्हणजे नैतिक सिद्धांताचं पालन केल्यानंतरच खऱ्या अर्थानं युद्ध टाळून शांतता निर्माण करता येऊ शकते. त्याच्यानंतर दुसरं तत्व आहे, लोकतंत्राच्या विरोधात जगामध्ये ज्या कोणत्या एकाधिकारशाही प्रभावित झालेल्या आहेत त्या संपुष्टात आणल्या पाहिजेत. म्हणजे जगामध्ये युद्ध हे हुकुमशाही राष्ट्र असणारे देश हे जास्त युद्धखोर असतात. अर्थात चीन हा एक हुकुमशाही राष्ट्र आहे, त्या ठिकाणी साम्यवादी पक्षाची हुकुमशाही आहे आणि तेथील जे पक्षप्रमुख आहेत यांच्यावर शक्यतो कोणाचं नियंत्रण नाही. म्हणजे तिथं जन काँग्रेस आहे, परंतु ते जन काँग्रेस म्हणजे आपल्याकडे जसं संसद आहे, कायदेमंडळाचं संसद आहे, तसं तिकडं पीपल्स काँग्रेस किंवा जन काँग्रेस, जन काँग्रेस असं आपण त्याला म्हणतो. जनसभा किंवा जन काँग्रेस, पीपल्स जन काँग्रेस असं जर्मनीची पीपल्स जन काँग्रेस आहे, परंतु त्याच्यावर पूर्णतः तेथील अध्यक्षाचं नियंत्रण आहे आणि एकच पक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची हुकुमशाही आहे आणि त्या हुकुमशाहीला आव्हान मिळू नये म्हणून ते नेहमी आक्रमक भूमिका किंवा तेथील लोकांचं मन विचलित का आक्रमक भूमिका घेताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे जर समजा म्हणजे सत्ता ही माणसाला भ्रष्ट बनवते आणि अधिक सत्ता ही अधिक भ्रष्ट बनवते, हे व्यवहारातील जे तत्व आहे हे राष्ट्राच्या बाबतीमध्ये एकदम खरं असलेलं असतं. म्हणजे ज्या देशामध्ये सत्ता म्हणजे तेथील सत्ताधारी किंवा त्या देशाचा प्रमुख हा हुकुमशाही प्रवृत्तीचा असतो किंवा हुकुमशाही स्वरूपाची तेथील राजवट असते, त्यावेळेला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये युद्धाला जास्त उत्तेजना मिळते. आणि लोकशाही राजवट असेल तर मात्र शांतता निर्माण होण्यासाठी मदत होत राहते. म्हणजे कदाचित युद्धाच्या विरोधामध्ये म्हणजे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने सैन्य पाठवलं, इराणमध्ये अमेरिकेने सैन्य पाठवलं आणि अमेरिकेतीलच जनता सैन्य माघारी घेण्यासाठी पुढं आली, तिकडं मोर्चे वगैरे काढलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे लोकशाही असल्यामुळे तेथील राजा राष्ट्रप्रमुख काहीही करू शकत नाही. म्हणजे त्याच्या इच्छेला वाटेल अशा मनमर्जीप्रमाणे तो निर्णय घेऊ शकत नाही, तर त्याच्या निर्णयावर लोकांचा दबाव असू शकतो. म्हणून जगातील हुकुमशाही राजवटी संपुष्टात आणून लोकशाही राजवटींची प्रस्थापना होणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या संघटना स्थापन करून हुकुमशाहीने वागणाऱ्या राष्ट्रांना संपुष्टातच आणलं पाहिजे किंवा तेथील शासन व्यवस्था बदलली पाहिजे. म्हणजे जगातील छोटे मोठे जे संघर्ष असतात हे छोटे संघर्ष प्रामुख्याने संपुष्टात यावेत आणि जगामध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या संघटना अस्तित्वात येणं गरजेचं आहे असं केशी गुप्ता यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या राजकारणामध्ये नैतिकतेचा वापर करून शांतता निर्माण करण्यासाठी आदर्शवादी सिद्धांताचा उपयोग करण्यात किंवा आदर्शवादी सिद्धांताचं प्रतिपादन करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जगामध्ये जी आता राष्ट्रसंघाची स्थापना ही मुळामध्ये राष्ट्रातील संघर्ष संपुष्टात यावेत यासाठी झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे या राष्ट्रसंघाचीच पुनर्रचना असलेली आपल्याला दिसून येते. अर्थात राष्ट्रसंघामध्ये ज्या राष्ट्रांच्या प्रेरणेतून राष्ट्रसंघ उदयाला आला ते अमेरिका या राष्ट्रसंघाचा सदस्य होऊ शकला नाही आणि त्याच्यामुळे या राष्ट्रसंघ अयशस्वी झाला आणि लागलीच जगाला दुसऱ्या महायुद्धाला तोंड द्यावं लागलं. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर करण्यात आला
आणि अण्वस्त्राचा विनाश जगाला माहिती झाला आणि त्याच्यामुळे जगानं हा अनुभव घेतल्यामुळे प्रामुख्याने असं वातावरण तयार झालं की यापुढे आपण युद्ध करूच नये, कारण यापुढचं युद्ध म्हणजे म्हणजे यापुढचं युद्ध म्हणजे सर्वांचा विनाश आहे. आणि म्हणून आणि हे युद्ध कशामुळे होतं? छोट्या छोट्या संघर्षामुळे, म्हणजे राष्ट्रातील काही छोट्या छोट्या तणावाच्या गोष्टीमुळे हा आंतरराष्ट्रीय संघर्ष घडून येतो. आणि म्हणून ज्या वेळेला ह्या छोट्या छोटे वाद असतात या राष्ट्रामधील, हे सोडवण्यासाठी जर एखादी आंतरराष्ट्रीय संघटना असेल तर निश्चितच ती संघटना मध्यस्थी करून त्या दोन देशातील वाद किंवा वादविवाद हे संघर्ष सोडवू शकते आणि जगाला विनाशापासून वाचवू शकते. जसं की 1962 साली बघा की क्युबाच्या प्रश्नावरून अमेरिका आणि रशिया हे दोन देश एकमेकासमोर उभे टाकले आणि त्यावेळेला तिसरं महायुद्ध होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून इतर सर्व राष्ट्रांनी या दोन्ही महासत्तावर दबाव आणला आणि त्यांना महायुद्धापासून परावृत्त केलं आणि जगामध्ये शांतता कायम राहिली. म्हणजे जर समजा जगात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की राष्ट्रांचे संघर्ष सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे शांतता टिकून राहिलेली आहे. म्हणजे आदर्शवादी या राष्ट्रामध्ये शांततेचे संबंध राहण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संघटना असावी या तत्वाचं सुद्धा प्रतिपादन करतात. अशा प्रकारे म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आदर्शवादासंबंधीचे विचार असलेले आपणाला दिसून येतात. आता या पुढील विचार आपण पुढील भागामध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार.